छोटा पुढारी आणि निक्कीमध्ये भयंकर वाद झालेला आहे। छोटा पुढारी निक्कीवरती खूप जास्त भडकलेला आहे। नक्की काय झालं आहे पाहूया व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सिमस्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, छोटा पुढारी आणि फायनली निक्कीची वाजलेलीच आहेत। आत्तापर्यंत निक्कूताई ह्या गोष्टी ज्या सुरू होत्या त्या फायनली तुटताना दिसत आहे। कसं आहे, निक्की तांबोळी हे कॅरेक्टर असं आहे जे कोणाचंच नाही आहे, ते फक्त गेमसाठी विचार करणार आहे। बरं, तिचा जो गेम आहे तो स्वार्थी गेम आहे आणि अशी लोक पब्लिकलाही आवडत नाही। आणि निक्कीकडे बघून निक्कीच्या पाठी जाणारा माणूस जो आहे तो कधीच या गेममध्ये शेवटपर्यंत टिकत नाही, कारण निक्की त्याच्याबरोबर कधीच व्यवस्थित वागत नाही, ती त्याला एकदम हाकलून देते। तसंच पुढारीच्या बाबतीत झालेलं आहे। पुढारी निक्कीवरती एवढा भडकला आहे, तो तिला होपलेस म्हणतोय। तो म्हणतो की मी तुला निक्कूताई म्हणलं होतं, तू काय बोलली? तर ती म्हणते तू भाऊ म्हणायच्या लायकीचा नाही आहे। म्हणजे काल परवापर्यंत पप्प्या घेणारी ही निक्की माझ्या भावाच्या, आज त्याला म्हणते तू भाऊ होण्याच्या लायकीचा नाही आहे। काल परवापर्यंत निक्कीचं शँडल घालून रॅम्प वॉक करणारा पुढारी आत्ता तिला म्हणतोय की तू होपलेस आहे। नाती कशी बदलतात बघा बिग बॉसच्या घरामध्ये। कसे सिच्युएशन जशा येतील तशी माणसाची रूपं पाहायला मिळतात आणि त्यातलंच ह्या दोघांचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। निक्की आणि छोटा पुढारी यांचा वाद जो आहे तो विकोपाला गेलेला आहे आणि भांडण जे आहे ते कडक झालेलं आहे। मला प्रोमो बघून तर एक गोष्ट फक्त वाटायला लागली आहे की जर का निक्कीचं तोंड जर का बंद करायचं असेल तर जसा पुढारीने आवाज उचलला आहे तसा बाकी लोकांनी आवाज उचलायलाच हवा। पुढारी जसा नडलाय तसं बाकी लोकांनी सुद्धा नडायलाच हवं, कारण निक्कीला तिच्या भाषेत उत्तर देणं खूप जास्त गरजेचं आहे। जर का तिला तिच्या भाषेत उत्तर नाही मिळालं तर ती परत घर डोक्यावर घेते। मला असं वाटतं की पुढारीने योग्य केले का अयोग्य केले हे आपल्याला उद्या समजेल, पण जे काय आज बघितलं ते बघून मजा आ गया। तुमचं काय म्हणणं आहे निक्की आणि पुढारीच्या वादाबद्दल? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत भारत माता की जय।